Former Union Minister and senior Congress leader Prithviraj Chavan stated Pune that during Operation Sindoor, the military had not advanced even a kilometer on the ground. He explained that for the first 2 to 3 days, the conflict was fought entirely through air strikes and missile operations. Without any ground movement, Chavan observed that this pattern reflected the changing nature of warfare and suggested that future wars were also likely to rely heavily on aerial and missile-based strategies rather than traditional ground combat. He emphasized that modern conflicts increasingly depend on technology-driven operations, signaling a shift in how military engagements are conducted. त्यामुळे त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई पुढे अशक्य होतं. कारण जगातला कुठलाही देश दोन अण्वस्त्र देशांना खूप काळपर्यंत लढाई करू देणार नाही. आणि त्या दिवशी भारताची जी सैन्यामध्ये जी सुपेरियरिटी होती, आपल्याकडे जवळजवळ 12-15 लाखाचं स्टँडिंग आर्मी आहे, पाकिस्तानकडे 5-7 लाखाची. आपण खूप स्ट्रॉंग होतो त्या मानाने. पण ते सगळे संपले कारण त्याला युद्धच होणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे 12 लाख सैन्य आहे का 25 लाख सैन्य आहे का 1 कोटी सैन्याला काय अर्थ राहिला नाही. कारण युद्धच होणार नाही, कोणी करूनच देणार नाही तुम्हाला. ते आता आपण ऑपरेशन सिंदूर मध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटर सुद्धा कुठे हालचाल झाली नाही. ते 2-3 दिवस झालं ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं. आता पुढची युद्ध तशीच होणार आहेत. मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण. तर हे सगळं बदललंय. त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे. तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे कारण त्या एका चुकीमुळे. कारण कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदुकी युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही. कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवा आता लगेच. आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले आणि थांबवा म्हणून शेवटी ट्रम्पने थांबवलं. आणि आपल्याला काही करता आलं नसल्यामुळं त्यांच्यामध्ये पुन्हा मग मिलिटरीची लढाई होणं अशक्य होतं. UP Tourism Minister Jaiveer Singh said that the Rashtra Prerana